वैकुंठाची मूर्त आली भीमा तीरा, वैकुंठाची मूर्ती आली भीमा तीरे, वैकुंठाची मूर्त आली भीमा तीरे, वैकुंठाची मूर्त आली भीमा तीरे, लाडका तो हरी यशोदेचा, लाडका तो हरी यशोदेचा, लाडका तो हरी यशोदेचा. आता आपल्याला पहिली माहिती पाहिजे बरं का. आता तुमच्या गावात एखादं कुटुंब आहे थोरात सोडून, तर तुम्ही काय म्हणता, नाही नाही पहिलं आमच्या गावचं नवं, ती तिकडं ग्वाल्हेरवरून आलं, ती ग्वाल्हेरचं शिंदे पाटला इथं येऊन आमच्या इथं पाटकी करते, ती तिकडलं आहे, शी कुठलं आहे त्याचा पण अभ्यास केला पाहिजे हो. एक तर आपल्याला काय माहिती आहे, कोणतर पुंडलिक नावाचा भक्त होता, त्या पुंडलिकानं त्याला आणला, पुंडलिकासाठी तो आला. मला काय काय वेळा वाटतं अख्खा महाराष्ट्र गातोय, काय गातोय, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पण मला वाटतं बरं का महाराज, शाजी महाराज तुम्ही म्हणाले काय सांगायला लागतंय, पण मला वाटतं जर पुंडलिक नसता तर ज्ञानबा कुठे गेला असता, तुका कुठे गेला असता, वारी कुणी काढली असते हो. पुंडलिक होता म्हणून ते आलं ते आलं. किती उशीर उभं राहिले हो, युगे झाली 28 उभं तिथं उभं राहिलंय. मग ती कुठलं आलं तिथलं नव्हं, ती कोण आहे. मग मी ह्याला का म्हटलं आता, कोण आहे हो, वैकुंठाची मूर्त चतुर्भुज विष्णू, तो इथं आला पंढरपुराला. तुका म्हणे बरं का, माझ्या बाचं नवं काय म्हणताय ते तुकाराम महाराज, वैकुंठाची मूर्त आली भीमा तीरा. तो कोण आहे, लाडका तो हरी यशोदेचं लाडकं कार्ट, ती आलं इकडं आणि तिला मिळते, ती लाडकं कार्ट काळ आहे. त्यासने सगळ्यांची माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुमच्यात दम नाही. आणि माऊल्या काय म्हणते त्या, आम्ही आमच्यावर काय घेणार नाही, पण यासनी पक्क माहिती आहे. ती कसलं आहे मला सांगा. आता तुम्ही लगेच सांगताय बघा, हरी यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी. बोला काय म्हणतोय, गोरा म्हणतोय का सावळा म्हणतोय का निमगोरा, गव्हाळी वर्णाचा, आई शपथ घेऊन सांगा काय म्हणते होती, राधा क्यों गोरी मै क्यों. आता स्वतःच मी का आईला म्हणते, ती मी ऐकलंय हो, तुम्ही पण ऐकलंय, पण दम नाही, कुणी वाईटपणा घ्यायचा, पण त्याला घ्यायचं नाही बरं का. जो कोण आहे शेवटी सांगतो पा, त्याच्यातून आपल्यात काय सुद्धा फरक नाही. आपला विषय कुठला आहे, ती यशोदेचं लाडकं कार्ट, त्यानं काय केलं तिथं, गोकुळात चोऱ्या केल्या. काय चोरलो, याला वाईट वाटलं मला. आमच्या गावात रात्री चोरी झाल्या, वारकऱ्याचं 5,000 रुपये आणि एक मोबाईल चोरला. ऐकलं का कोणी, तर नाही नाही घडलं. आमच्या तात्कालिक मंदिरनाथाच्या दिंडीत घडलं, अति वाईट वाटलं. त्यानं सकाळी पुकारलं, 250 वर्ष झालं दिंडी आमच्या तात्कालिक त्या, कसला नावाला बट्टाय बघा गावाला आमच्या. पण घटना सत्य आहे. आपला विषय कुठला आहे, ती तिकडनं काढतं त्यानं चोरायचं असलं काय, त्यानं कुणाचं पाकिट आणलं नाही, मोबाईल आणलेला नाही, काय नाही. मी मोबाईल नव्हताच, कुठलं आणतोय ती असतं तरी एखादं सिम कार्ड आणलं असतं त्यानं. पण त्यानं काय केलं, कुणाचं दही चोरलं, कुणाचं लोणी चोरलं, आणि जरा खोडी नव्हतं. ती पण तुम्ही ऐकलंय, नवऱ्याची दाढी बायकोची, नवऱ्याची दाढी बायकोची विणी गाठी मारायचं का, जरूर चालल्या का, तो हायच मालक सगळं खरं आहे, पण काय पण करावं मी. आणि हीच चालू आहे आता कुणाला जर मालक करतोय आम्ही, ते असंच करते देवाचंच अनुकरण आहे आपलं. त्यानं तिथं चोऱ्या केल्या आणि म्हणून हा गोकुळचा चोर कुठं आला, तिकडं आनंद वर्ण काय म्हणतो, पंढरपूरच्या वनाला काय म्हणते, दिंडी वनात इकडं आलं ती फरारी हो. तिकडं आलेला फरारी इकडं. त्या काळात 28 युगापूर्वी पुंडलिक नावाचा एक फौजदार होता, तुकाराम मुंडेंच्या सारखा. तुकाराम मुंडेंचा सारखा पुंडलिक नावाचा फौजदार होता. आणि त्या पुंडलिक नावाच्या फौजदारानं द्वापार युगात चोऱ्या केलेला चोर कलियुगात धरला. म्हणजे गुन्हा करणाऱ्याला माफ, देव असू दे, देवाचा बाप असू दे, माफ आपण जरा देण्यात ठेवायचो हो. त्याला ती बघायला लागलं एवढं, माफली काय अवस्था. मग त्याला काय केलं, पुंडलिक नावाच्या फौजदारानं पकडला आणि तिथं केला उभा. आता शिक्षा किती, फोन केलं तर 14 वर्षानं 7 वर्षानं घरला येतं. काय फोन तर केले तुम्ही, कुठं दूध बीज विकलंय चोरलंय, पण ती पण आत्ताच्या दरात 70 रुपये 80 रुपयाचं
तर त्याला फुकटच द्यायला लागली एकामेकाला. त्याला एवढी शिक्षा भोगायला लागली किती? युगे झाली 28 झाली 28 झाली 28 अजून गाणं म्हणती बैस अजून गाणं म्हणती बैस त्या पांडुरंगाला 28 युग झाली. पुंडलिकानं अशी शिक्षा दिल्या की तिथं उभं केलं या. फक्त शेवटच्या चरणातलं शाजी पाटील महाराज शेवटच्या चरणातला एक गुण घ्यायचा. तुका म्हणे चोर. चोर म्हटलं की आपण संतापतो तापतो, पण तो चोर कसलाय? काय म्हणले पुढच्या चरणात? तुका म्हणे चोर धरिला पुंडलिके. पण हे चोराची जात वेगळी आहे जरा. कसली आहे? तयाचे कौतुक पाहू चला. चोर आहे पण कौतुक करायचं काय? का कौतुक करायचं? ती का उभा राहिले हो? अरे वाट पाहे उभा बेटीच्या ओळी म्हणा. वाटप आहे उभा भेटीची आला